एका छोट्या गावात गणू नावाचा माणूस राहत होता. तो स्वामी समर्थांचा मोठा भक्त होता, पण त्याचं नशीब मात्र नेहमी त्याच्या विरुद्ध होतं. काम काही टिकत नव्हतं, घरात अडचणी आणि मनात सतत एकच विचार: स्वामी माझं का ऐकत नाहीत? एक दिवस तो मंदिरात गेला आणि स्वामींच्या पायांशी बसून रडू लागला. स्वामी, मी रोज तुझं नाव घेतो, तरी माझं आयुष्य असं का आहे? त्या रात्री त्याला स्वप्नात एक वृद्ध फकीर भेटला. तो म्हणाला, बाळा, उद्या सकाळी कोणीतरी तुझ्या दारात येईल, त्याला मदत कर. गणू उठला आणि विचार करू लागला, काय स्वप्न होतं हे? सकाळ झाली. दारात एक म्हातारा भिकारी आला. तो थकलेला, भुकेला होता. गणूजवळ काही नव्हतं, पण त्याने स्वतःचं शेवटचं अन्न त्याला दिलं. भिकाऱ्याने हसत त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, बाळा, आज तू मला नव्हे, स्वामी समर्थांनाच अन्न दिलं आहेस. क्षणात तो भिकारी गायब झाला. गणू थक्क झाला. त्याला समजलं, स्वामी स्वतः आले होते त्याची परीक्षा घ्यायला. त्या दिवसानंतर गणूचं आयुष्य बदललं. त्याला चांगली नोकरी मिळाली, घरात आनंद परतला. तो रोज म्हणू लागला, स्वामी समर्थ कधीच आपल्याला सोडत नाहीत, फक्त आपणच त्यांना ओळखत नाही. स्वामी समर्थ सांगतात, भक्ताची परीक्षा घेतो, शिक्षा नाही. विश्वास ठेव, प्रत्येक संकटामागे माझी कृपा दडलेली असते. जय जय स्वामी समर्थ.